विमानतळाचं नाव देणं हे प्रशासकीय बाब आहे, केंद्र शासनाच्या अखत्यारीत असलेला विषय आहे. परंतु या विमानतळाला लोकनेते दिबा पाटील साहेबांचंच नाव लागणार आहे हे माझ्या भारतीय जनता पक्षाच्या शीर्ष नेतृत्वाने मान्य केलेलं आहे. आणि आमचे नेते राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी यांनी वारंवार सांगितले. आता हा प्रशासकीय प्रक्रियेचा भाग आहे आणि मला विश्वास आहे माझ्या नेतृत्वावर की योग्य वेळी नाव देण्यात येईल. ते विमानतळ चालू होताना होतंय का, चालू होण्याच्या दिवशी होईल का, 2 महिने नंतर होईल, हा प्रक्रियेचा भाग आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लास्ट 30 ऑगस्ट ही तारीख विमानं प्रत्यक्षात उडणं चालू होईल. त्याला 15 ऑगस्टच्या आसपास हे सॉफ्ट लॉन्चिंग होईल असा आमचा विश्वास आहे. आज विमानतळाचं काम 90% झालंय आणि ते 100% पूर्ण व्हायला जुलै एंडपर्यंत 100% काम पूर्ण होईल.